विरोधात भाजपकडनं पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। रावसाहेब दानवे आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष। सर, तुम्ही सुद्धा बघितलं एकूणच काय प्रकार घडला। प्रकाश मेहतांनी ज्या प्रकारे उलट उत्तर दिलं आमच्या पत्रकाराला, त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। काय नेमकं चुकलं होतं? आमच्या पत्रकारांनी फक्त प्रश्न विचारला होता महाड दुर्घटनेसंदर्भात। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? हॅलो, रावसाहेबजी, तुम्हाला आवाज येतोय? हो येतोय, बोला। सर, प्रकाश मेहतांनी ज्या प्रकारे आमचे जे प्रतिनिधी आहेत मिलिंद तांबे यांच्यावर दमदाटी केलेली आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा जो प्रकार घडलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? नाही, माझं मत असं आहे की महाडमध्ये जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि सरकारनं त्या ठिकाणी संवेदनशीलता दाखवलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन आले आणि शासनाची सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावलेली आहे। अर्थात हे सगळं होत असताना ज्यांचे कोणाचे नातेवाईक त्या दुर्घटनेमध्ये गेले किंवा आजूबाजूच्या गावातल्या सर्व नागरिकांनी तिथं गर्दी करणं असणं शक्य आहे। अशा वेळेस दूरचित्रवाणीवाले, वर्तमानपत्रावाले, चॅनलवाले सगळे त्या ठिकाणी गेले असतील। कदाचित हे गेल्याच्या नंतर गर्दी झाली असेल ना, अशा गर्दीमध्ये जर चॅनलवाल्यांनी एखादा प्रश्न विचारला तर त्यांना ते माहिती घेण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांना ते नीट सांगितलं पाहिजे होतं। परंतु कदाचित गर्दीच्या या ओघामध्ये झालेलं असावं। परंतु केवळ या गोष्टीकडे फोकस न करता शासन किती प्रयत्न करत आहे, किती संवेदनशीलता त्या ठिकाणी दाखवत आणि त्यात जर काही कमी असली तर ती नजरेत आणून दिली पाहिजे। परंतु अशा प्रकारच्या घटना होणं या दुर्दैवी असं मला स्वतःला वाटतं। या संदर्भात आम्ही मंत्र्यांशी संपर्क साधू, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यात जर काही तथ्य आढळलं तर आम्ही तुमच्याशी पुन्हा बोलू। नक्की सरकार संवेदनशील आहे हे आम्हाला दिसलंय। मुख्यमंत्री तिथे होते, मात्र जनतेचे जे काही प्रश्न होते तिथे ज्या नातेवाईकांना व्यवस्थित उत्तरं दिली जात नव्हती प्रशासनाकडनं, तेच प्रश्न घेऊन आमचे माध्यमकर्मी, आमचे जे प्रतिनिधी आहेत मिलिंद तांबे, त्यांनी प्रकाश मेहतांना प्रश्न विचारला, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि त्याच्यामुळेच ही दमदाटी केली गेली। तर यावर भाजपकडनं काय कारवाई करण्यात येणार आहे? नाही, असं आहे की आम्ही त्यांनी आता मी तर मुंबईहून आता उतरलोय औरंगाबादला। अशा काही प्रकार जो झालाय त्या प्रकाराची आम्ही संपूर्णपणानं माहिती घेऊ, प्रकाश मेहताशी बोलू आणि योग्य वाटलं तेव्हा आम्ही या विषयावर पुन्हा एकदा आपल्याशी चर्चा करू। नक्की, जवळपास सगळ्याच प्रसार माध्यमांनी याची दखल घेतलेली आहे, कारण की हे जे प्रश्न आहेत ते आमच्या पत्रकारांकडनं विचारले जातात आणि आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक आहे ऑब्व्हियसली। आणि जर असं केलं जात असणार आहे तर मग भाजपकडनं कारवाई केली जावी अशी आमची आग्रही मागणी आहे। परिस्थितीची विचारपूस करून पुढची कारवाई केली जाईल, परंतु पत्रकारांना असे प्रकरण होणं चांगलं नाही।